नमस्कार. स्वातीच्या स्वयंपाकमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आता स्कूलला सुट्ट्या लागलेल्या आहेत उन्हाळ्याच्या, त्यामुळं मुलं घरीच असतात आणि त्यांना सारखं काही ना काहीतरी चटपटीत खावंसं वाटतं. छोट्या भुकेसाठी वेगळं, मोठ्या भुकेसाठी वेगळं. तर अशा वेळेस तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर इथं मी उकडलेले बटाटे घेतलेले आहेत. आता या बटाट्यांची आपण साल काढून घ्यायचे आहेत. तुम्हाला हवे तेवढे बटाटे घेऊ शकता. मी इथं 3 बटाटे घेतलेले आहेत. तर त्याची व्यवस्थित अशी साल काढून घ्यायची आहे. तर आज आपण लॉंग फ्राईज बनवणार आहोत, तेही घरच्या घरी. आता इथं बटाट्यांची साल काढून झालेली आहे. आता आपण हे बटाटे किसणीने चांगले किसून घेऊयात. स्मॅश केले तरी चालतात, पण जर असे तुकडे राहू शकतात स्मॅश केल्यामुळे, म्हणून आपण अशा पद्धतीनं किसणीने किसून घ्यायचे आहेत. हे बटाटे पूर्णपणे थंड झाल्यावरच ही प्रोसेस करायची आहे. तर इथे आपले बटाटे किसून झालेले आहेत. आता यामध्ये मी अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर घालणार आहे. जर तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर तांदळाचं पीठ घातलं तरीही चालेल. चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि यामध्ये चिली फ्लेक्स घातलेले आहेत. फक्त एवढंच साहित्य आपल्याला लागणार आहे. जर चिली फ्लेक्स नसतील तर तुम्ही हिरव्या मिरचीचे तुकडेसुद्धा घालू शकता. आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया, एकजीव करून घेऊया. आपण ही रेसिपी फक्त 2 साहित्यातही बनवू शकतो. कॉर्नफ्लॉवर किंवा तांदळाचं पीठ घालून हे बटाट्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम इझी आहे ही रेसिपी बनवायला. चवीला खूप टेस्टी आहे आणि झटपटही बनते. बाहेरचं प्रिझर्वेटिव्ह खाण्यापेक्षा हे घरच्या घरी बनवून खाल्लेलं कधीही चांगलंच असतं. आता आपलं हे मळून झाल्यानंतर मी इकडं पोळपाट घेतलेलं आहे. तर त्यावरती थोडंसं कॉर्नफ्लॉवर घातलेलं आहे. आता ते पोळपाटावरती पसरवून घ्यायचं आहे आणि आपण जो गोळा बनवून घेतलेला आहे बटाट्याचा, तो यावरती ठेवून घ्यायचा आहे. हवं तर तुम्ही याला कॅरी बॅगमध्ये घालून तेही लाटू शकता, पण मी इथं पोळपाटावरती अशा पद्धतीनं करून दाखवत आहे. तर पोळपाटाला पीठ लावून घ्यायचं आहे आणि हातालाही पीठ लावून घ्यायचं आहे, जेणेकरून ते चिकटणार नाही. तर इथे तुम्ही बघू शकता हे बटाट्याचं मिश्रण मी अशा पद्धतीनं रेक्टँगलमध्ये पसरवून घेतलेलं आहे. आता याला उभे काप लावणार आहोत. तर आपण लॉंग फ्राईज बनवणार आहोत, त्यामुळे मी अशा पद्धतीनं उभ्या स्टिकमध्ये कट करणार आहे. तर बनवायला खूप सोपे आहेत, चवीला खूप टेस्टी आहेत आणि आपण हे मुलांना कधी कधी बनवून देऊ शकतो. बाहेरचं खाण्यापेक्षा घरी बनवून दिलेले कधीही चांगलंच असतं. तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी सर्व स्टिक्स कट करून घेतलेले आहेत. आता इकडं तेलही छान गरम झालेलं आहे. आता या तेलामध्ये आपण या स्टिक्स सोडून घ्यायच्या आहेत. स्टिक्स सोडताना गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे आणि त्यानंतर मीडियम टू लो फ्लेमवरती या स्टिक्स क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत. तर इथे अशा पद्धतीनं अलटून पलटून आपण या स्टिक्स छान अशा फ्राय करून घेऊयात. तर या टोमॅटो केचपसोबत खूप छान लागतात किंवा नुसत्या जरी खाल्ल्या तरी खूप टेस्टी लागतात. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. तर इथे तुम्ही बघू शकता आलटून पालटून मी छान असे या स्टिक्स फ्राय करून घेतलेले आहेत. छान असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे याला. आता आपण या काढून घेऊयात. छान अशा क्रिस्पी बनतात या स्टिक्स. बनवायला सोपे आहेत, फक्त 2 साहित्यात बनवून तयार होतात आणि बाहेरचं प्रिझर्वेटिव्ह मिक्स खाण्यापेक्षा घरीच बनवून खाल्लेलं कधीही चांगलंच असतं. त्यामुळे तुम्ही या फ्राईज नक्की ट्राय करून बघा. तर मी इथं अशाच पद्धतीनं सर्व लॉंग फ्राईज फ्राय करून घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता मस्त याला ब्राऊन कलर आलेला आहे आणि या क्रिस्पीही छान अशा बनलेल्या आहेत. तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सोबतच बेल बटन दाबायलाही विसरू नका, जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीजच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.